बघा, आकृत्या मोजण्यामध्ये आपण सुरुवात केलेली होती. आकृत्या मोजण्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे कोनांची संख्या मोजण्यामध्ये आपल्याला जायचं आहे. कोनांची संख्या मोजणे. बघा, कोनांची संख्या मोजायची असेल तर आपल्याला बघा याच्यामध्ये कशा पद्धतीनं काय दिलेलं असतं. तर कोनांच्या संख्येसाठी आपण एक गणित विचारात घेऊया. उदाहरणार्थ बघा, या पद्धतीने एका बिंदूतून असे अनेक किरण काढलेले असतात आणि या किरणांच्या सहाय्यानं आपल्याला याच्यामध्ये किती कोन झालेले आहेत किंवा किती कोन आहेत कोनांची संख्या आपल्याला मोजायची आहे. तर बघा, कोनांची संख्या मोजण्यासाठी काय वेगळी ट्रिक नाही आहे. काय आपल्याला जे आपण रेग्युलर बघत आलोय तीच गोष्ट करायची आहे. काय वेगळं करायचं नाही. इथं जसे भाग आहेत ना, हे भागांच्या संख्या करायच्या 1, 2, 3 आणि 4 आणि या सगळ्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती होणार बघा, तर किती मिळणार आपल्याला 10. म्हणजे इथं 10 कोनांची संख्या आहे. सेम कंडिशन मी परत आणि एक दुसरा घेतो. याच्यामध्ये आपल्याला कोनांची संख्या मोजायला सांगितली, तर आपण ती पण मोजू शकतो इझिली. किती कोण झालेले आहेत असं विचारलं जाईल. तर आता बघा, या पद्धतीचं आपल्याला जर दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणाची संख्या मोजायची असेल तर काय करणार, तर इथं सुद्धा भागांना काय करायचं, नंबर देऊन टाकायचे. भागांना नंबर कसे देणार, तर बघा याच्यामध्ये असणारे भाग कोणते कोणते, हा 1, हा 2, हा 3, 4, 5 आणि 6. तर 6 भाग आहेत म्हटल्यानंतर सरळ काय करायचं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 किती होते बघा रे, 21 आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इथं कोणाची संख्या किती आहे, 21 आपल्याला कोणाची संख्या बघायला मिळेल. बघा, एवढं सोपं आपल्याला ही गोष्ट आहे की कोणाची संख्या कशा पद्धतीने मोजायची. त्याच्यानंतर बघा, आपल्याला दुसरा याच्यातला भाग येतो तो म्हणजेच काय, तर रेषाखंड मोजणे. काय मोजणे, रेषाखंड रेषाखंड मोजणे. आता रेषाखंड मोजायचे म्हणजे काय करणार, तर रेषाखंड दिले, एक रेषा दिली जाईल आणि त्याच्यावरती काय केले जातं, त्याचे भाग पाडले जातात. उदाहरणार्थ आपल्याला समजा की इथं एक रेषा दिली आणि याच्यावरती रेषेचे भाग पाडले, ए, त्यानंतर इथं बी आहे, त्याच्यानंतर इथं समजूया की सी आहे आणि इथं काय आहे, डी आहे. बघा, आणि त्याच्यानंतर आणि इथं एखादा ई पण वाढवूया. तर इथं आपल्याला बघा एवढे बिंदू दिलेले आहेत आणि हे बिंदू दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की इथं रेषाखंड किती झाले. तर बघा, आपल्याला जर मोजायचं झालं तर कसे मोजायला पाहिजेत रे, तर पहिला रेषाखंड काय होणार बघा, ए पासून बी पर्यंतचा, बरोबर आहे, ए बी हा पहिला रेषाखंड. त्यानंतर ए पासून सी पर्यंतचा दुसरा येणार ए सी. तिसरा रेषाखंड ए पासून कुठपर्यंतचा, डी पर्यंतचा म्हणजे ए डी. त्यानंतर कोणता येणार, ए ई, बरोबर. तसंच आपल्याला आता बी पासून विचारात घेतलं तर बी पासून ए मोजायची गरज नाही, कारण का तो ऑलरेडी इथं मोजलाय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करणार, बी पासून सी पर्यंतचा बीसी, त्यानंतर बी पासून डी पर्यंतचा बीडी, त्याच्यानंतर बी पासून ई पर्यंतचा बीई, असे आपल्याला रेषाखंड मोजायला पाहिजे. त्यानंतर मग इथून परत चालू करणार आपण. सी पासून बी मोजायची गरज आहे का, नाही, बीसी ऑलरेडी मोजलेला आहे, इथं आहे बघा. त्यानंतर बी पासून ए मोजायची गरज आहे का, तो पण मोजला, एसी ऑलरेडी मोजलेला आहे. म्हणजे राहिलो कोणतं सांगा, सीडी, बरोबर का, कोणता राहिला, सीडी, आणि कोणता राहिला, सीई. बघा, सी डी आणि सीई. त्याच्यानंतर मग आपण कोणाचा विचार करणार, डी चा विचार करणार. आता डी पासून सीडी मोजायची गरज आहे का, नाही, तो इथं मोजलेला आहे. सीबी मोजायची गरज आहे का, म्हणजे बीडी, बीडी इथं मोजलेला आहे. त्यानंतर बघा, एडी मोजायची गरज आहे का, तो पण इथं ऑलरेडी मोजलेला आहे. म्हणजे राहिला कोणता रे सांगा, डीई. बघा, असं सगळं मोजत बसायला पाहिजे. मग याच्याऐवजी आपल्याला काय कंडिशन येते बघा, 1, 2, 3 आणि 4. 4 गट आहेत म्हटल्यानंतर सरळ काय करायचं, त्यांची बेरीज करून टाकायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 काय मिळणार आपल्याला बघा, किती, 10 आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघा आपल्याला कंडिशन काय मिळते, तर इथं 10 आहेत का बघा रे ते, हे बघा, 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अशा पद्धतीने आपल्याला इझिली काय करता येतं, त्याचं उत्तर काढता येऊ शकतं. बघा, रेषाखंड मोजायचं आणि एखादं एक्झाम्पल याच्यावरतीच बघू. तर उदाहरणार्थ हा एक रेषाखंड आहे, रेषा आहे आणि त्याच्यावरती रेषाखंड दिलंय. तर समजूया परत, ए बी सी डी ई एफ जी आणि एच असं आपल्याला दिलेलं आहे. तर आता काय करणार सांगा, आता काय करणार, बरोबर मगासारखंच आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता बघा सगळ्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3, त्यानंतर अधिक 4, त्यानंतर 5 अधिक 6, त्यानंतर अधिक 7 किती होतात बघा रे, 28 आपल्याला बघायला मिळतात. 28 रेषाखंड याच्यामध्ये आहेत.
कसे कसे असतील रे? तर पहिल्यांदा बघा ए पासून बी पर्यंतचा ए बी, त्यानंतर कोणता येणार ए सी, त्यानंतर कोणता येणार ए डी, त्याच्यानंतर कोणता येईल ए ई, त्यानंतर ए एफ, त्याच्यानंतर ए जी, त्यानंतर ए एच. ओके, पहिल्यांदा ए चे झाले. आता बी चं ए बी मोजायची काही गरज नाही, डायरेक्ट आपण कुठनं चालू करणार बी सी, हा, त्यानंतर बी डी, त्याच्यानंतर बीई, त्याच्यानंतर आपल्याला करणार बी एफ, त्याच्यानंतर बी जी, त्याच्यानंतर बी एच. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कुठनं सुरुवात करायला पाहिजे सी. इकडे पाठीमागला तर मोजायची काही गरज नाही, ऑलरेडी मोजलेले असतात ते, त्यामुळे काय मिळणार आपल्याला सी डी, त्यानंतर सीई, त्याच्यानंतर सी एफ, त्याच्यानंतर सी जी, त्याच्यानंतर सी एच. ओके, मग कुणाकडे येणार आपण आता डी कडे येणार. डी पासून कसं येणार डीई, त्यानंतर डी एफ, त्याच्यानंतर डी जी, त्यानंतर डी एच, त्यानंतर कुणाकडे ई कडे जायचं. ई पासून कुठलं येणार ई एफ, त्यानंतर ई जी. ओके, आणि त्याच्यानंतर राहिला कोणता आपला फक्त आणि ई एच, इथं अजून एक ई एच. त्याच्यानंतर आपल्याला कोणतं येणार एफ पासून पुढे जाणार एफ जी आणि एफ एच, त्याच्यानंतर जी एच. बघा तुम्ही जर बघितलं ना ह्यांच्या किमती किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7. इथं 7 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं आहे 3, इथं झालं 2 आणि इथं 1. म्हणून सगळ्यांची बेरीज आपण करतो 1 ते 7 पर्यंतची आहे का इथं 1 ते 7 पर्यंतची काय केली जाते बेरीज केली जाते. त्यामुळे रेषाखंड मोजायची असेल तर या पद्धतीने आपण काय करू शकतो मोजू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एखादी आकृती दिली जाते आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं सरळ रेषांची संख्या मोजायला सांगितली जाते. बघा याच्यामध्ये काय करायचं असतं तर त्याला डायरेक्टली क्रमांक द्यायचे असतात आणि क्रमांक दिले की आपलं काम संपतं. उदाहरणार्थ बघा तुम्हाला इथं आता सरळ रेषांची संख्या मोजा म्हणून सांगितलं. बघा काय मोजायला सांगितलं सरळ रेषांची संख्या मोजणे. काय करायचे सरळ रेषांची संख्या मोजणे. आता सरळ रेषांची संख्या म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्हाला असं दिलं बघा या पद्धतीने दिलं. त्याच्यानंतर इथं या पद्धतीने केलंय. असं आपल्याला आकृती दिली. तर लक्षात ठेवायचं यामध्ये जर सरळ रेषेची संख्या मोजायला सांगितली काय मोठं वेगळं काम करायचं नाही. एकदम छोटी ट्रिक आहे, त्या ट्रिकनुसार आपण जायचं. सरळ हे बाहेरचे बिंदू आहेत ना त्यांना नाव नंबर देत जायचं. काय काय मिळेल बघा 1 2 3 हे तर बिंदू आहे ना. हे बघा हे जे बिंदू आहेत ना तिथं नाव द्यायची 3. त्याच्यानंतर काय होणार 4, त्यानंतर 5 6 7 8 9 आणि इथं आपल्याला सगळ्यात मोठा जो नंबर येतो तो म्हणजेच काय असतात इथं असणाऱ्या सरळ संख्या सरळ रेषा. बघा सगळ्यात मोठा नंबर असतो तो म्हणजेच काय तो सरळ रेषेचा नंबर येतो. म्हणून सरळ रेषांची संख्या किती येणार इथं 9. काय वेगळं काय करत बसायचं नाही. अशा पद्धतीनं काय करायचं तर आपण तिथं काय देऊ शकतो तर नंबर देऊ शकतो. त्यानंतर बघा या पद्धतीचाच आपल्याला जर विचारात घेतला तर हा बघा त्याच्यानंतर पुढला आणि मी गणित लिहितो इथं की पुढलं गणित कशा पद्धतीने आहे बघा. असा एक त्रिकोण दिला, त्याच्यानंतर बघा या पद्धतीने असं जोडलं. त्यानंतर इथून इथं इथून इथं त्यानंतर इथून इथं. ओके अशा पद्धतीने परत इथं आपण काय करायचे नंबर देऊन टाकायचे. काय नंबर देणार सुरुवात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण इथं सगळ्यात मोठा जो नंबर असतो तो म्हणजेच काय असतो सरळ सरळ रेषा. तेवढ्या सरळ रेषा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात किंवा त्या मोजता येतात. बघा या पद्धतीने आपण काय करू शकतो कुठं कुठं काय काय सरळ रेषा आहेत हे आपण काय करू शकतो सांगू शकतो. बघा हे या गोष्टी मोजायला सांगितल्या जातात आणि ह्या गोष्टी सिंपल आहेत मोजायला. या गोष्टी अशा अवघड अशा काय नाही आहेत.
तर एक ट्रिक न लक्षात ठेवायचं आहे आणि काही गोष्टी आपण काय करू शकतो डायरेक्ट पण काढू शकतो, परंतु त्याच्यात वेळ जातो. त्याच्यामध्ये काय होतं? वेळ जातो. तर त्याच्यासाठी ह्या काही ट्रिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का?